शिवसेनेचे खासदार संजय राऊत साहेब आपल्याबरोबर आहेत। राऊत साहेब, आज विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या बाहेर आंदोलन जे आहे ते केलं। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर बरीच चर्चा झाली आहे, त्यावरती भाजपकडून अजूनही अपेक्षित उत्तर आलेलं नाही। त्यांचा राजीनामा मंजूर होतो, नक्की घडतंय काय पडद्यामागे? बघा, देशाच्या उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला तडकाफडकी, आणि त्या संदर्भात सरकारकडून त्यांनी का राजीनामा दिला, कारणं काय आहेत, याच्याविषयी कोणतीही माहिती ना सभागृहाला दिली ना देशाच्या जनतेला दिली। उपराष्ट्रपती राज्यसभेचे चेअरमन असतात। आजच सकाळी मला कोणीतरी सांगितलं की आपलं सभागृह हे हेडलेस आहे, हेडलेस सभागृह, हेडलेस हाऊस, नेतृत्वच नाही आहे। त्याच्यामुळे एक अराजक माजलेलं आहे। लोक येतात, गोंधळ घालतात, निघून जातात। या सभागृहाला आता कोण नेतृत्व करणार याच्याविषयी काही कल्पना नाही। काल अत्यंत रुक्ष पद्धतीनं उपराष्ट्रपतींचा राजीनामा स्वीकारल्याची घोषणा कोणी करावी, तर उपसभापतींनीही केली नाही, तर उपसभापतींच्या पॅनलवरील एका सदस्यानं केली। ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। कालपर्यंत जी व्यक्ती सभागृहाचं नेतृत्व करत होती, चेअरमन होती, उपराष्ट्रपती होती, त्यांचा राजीनामा स्वीकारण्याची घोषणा निदान उपसभापतींनी करायला पाहिजे होती। पण उपसभापतीच्या पॅनलवरच्या एका सदस्याने ती केली। याचा अर्थ की पडद्यामागे भारतीय जनता पक्षामध्ये काही घडामोडी घडत आहेत, आणि त्यातून हा राजीनामा झालेला आहे, याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही। राऊत साहेब, तुम्ही हनी ट्रॅपचा मुद्दा जो आहे तो दररोज लावून धरताय, त्याच्या संदर्भातले पुरावे जे आहेत ते सुद्धा तुमच्याकडे आहेत। हे प्रकरण नक्की आता कुठपर्यंत पोहोचलेलं आहे? जवळपास 70 अधिकाऱ्यांची याच्यामध्ये नावं येत आहेत। हे नेक्सस कुठपर्यंत जात आहे, त्याचा मूळ नक्की? तर अधिकाऱ्यांचा विषय वेगळा आहे, नाशिकचा विषय येतो आहे। पण मी जो मुद्दा मांडलेला आहे तो 4 आमचे माजी खासदार जे आमच्या पक्षामध्ये होते ते, आणि सध्याच्या सरकारमधले 4 विद्यमान मंत्री, यांचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे। पण देवेंद्र फडणवीस हे काही समजून घ्यायला तयार नाहीत। काल दिवसभर ते त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्यांच्यावर जी काय फुलं उधळली जात होती त्या फुलांचा वास घेण्यामध्ये ते बिझी होते। त्यांच्या राजकीय विरोधकांनीसुद्धा त्यांच्यावरती काल स्तुतिसुमनं उधळली। पण राज्यातले प्रश्न तसेच आहेत, राज्याची जी बदनामी सुरू आहे त्याच्यावरती त्यांचं मत व्यक्त त्यांनी कधीच करत नाही आहेत। विशेषतः हनी ट्रॅपचा विषय हा गंभीर आहे की या राज्याच्या मंत्र्यांना कोणीतरी कुठेतरी अडकवलं जातं, त्याच्यामध्ये राज्याचीही नैतिकता आणि त्या मंत्र्यांची नैतिकता पणाला लागलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत त्याच्यावरती जी उडवाउडवीची उत्तरं दिली ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला न शोभणारी आहेत। आणि याच भारतीय जनता पक्षानं मधल्या काळामध्ये जे आमच्या आमदार आणि खासदार पडले त्यावेळीसुद्धा ह्याच पद्धतीचा कार्यक्रम केला होता हनी ट्रॅपचा। आणि ते कोण आहेत, कोणत्या पद्धतीने झालं, दिल्लीमध्ये कोणत्या जागा आहेत, काय, हे सगळं या राज्याच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांना माहीत आहे। खिशामध्ये ते रात्री जे फिरायचे काळोखात वेश पालटून एकनाथ शिंदेला भेटण्यासाठी, ते खिशामध्ये ते सीडी आणि पेनड्राईव्ह घेऊनच फिरत होते, आणि त्यानुसार याद्या तयार झाल्या आमदार खासदारांच्या, आणि त्यांना निरोप गेले, सुरतला जाता की सीडी लावू, हे आहेच ना। मात्र आता मग तुमच्याकडचे जे पुरावे आहेत ते काय पोलिसांनी मागण्याचा प्रयत्न केला का, ज्या ठिकाणी धाडे टाकल्या, किंवा जर कदाचित त्यांची नावं जाहीर करण्याची वेळ आली? आत्ता एका वेगळ्या प्रकरणामध्ये हनी ट्रॅपच्या काही पोलीस धाडी मारत आहेत। भाजपचा एक गिरीश महाजन किंवा फडणवीस यांच्या जवळचा माणूस अटकेत आहे, ती वेगळी केस आहे। त्यात मग ते अधिकारी असतील किंवा एक उत्तर महाराष्ट्रातले मंत्री त्याच्यामध्ये असू शकतात वगैरे असं म्हणतात। पण हनी ट्रॅप हा विषय तर आहेच ना। जे देवेंद्रजी म्हणतात अजिबात नाही, हनी पण नाही, ट्रॅप पण नाही, ते खोटं बोलत आहेत। गृह खात्यानं त्यांना चुकीची माहिती दिलेली आहे। नाही, मात्र वाचवतंय कोण मग या सगळ्या हनी ट्रॅपचा एवढा जो मुद्दा असेल? देवेंद्र फडणवीसच वाचवत आहेत। या राज्यामध्ये चोरांना, भ्रष्टाचारांना, व्यभिचारांना वाचवण्याचं काम कोण करत आहे? तो राज्याचा मुख्यमंत्री असतो तोच करतो, तो सर्वेसर्व आहे। त्यांनी जर ठरवलं तर एका दिवसात हे सगळे तुरुंगात जातील। नाही, मात्र राऊत साहेब, मग याची तक्रार तुम्ही केंद्रीय एजन्सीज आहेत त्यांचे? केंद्रीय एजन्सी म्हणजे भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते आहेत, त्यांच्या शाखा आहेत ना त्या सध्या तरी।
पण आम्ही बोलत राहण्याचं काम करू, लोकांना माहिती देण्याचं काम करू, पत्र लिहिण्याचं काम करू, लोकांना सांगण्याचं काम करू, आंदोलन करण्याचं काम करू. राज्यामध्ये नगरविकास विभागाच्या कामांना मंजुरी देण्याआधी मुख्यमंत्र्यांना विचारावं लागेल अशा पद्धतीची चर्चा राज्यामध्ये आहे. नगरविकास खातं हे एकनाथ शिंदेंकडे आहे, त्यामुळं एकनाथ शिंदे यांची कुठंतरी राजकीयदृष्ट्या हे करण्याचा प्रयत्न केला जातो असं वाटतं का महायुतीमध्ये? तसं जर नगरविकास खात्यामध्ये लूटमार, भ्रष्टाचार, गैरव्यवहार सुरू असेल तर अंतिमतः या राज्याच्या सर्वच खात्यांचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात. आणि गेल्या काही काळामध्ये राज्याच्या रस्ते किंवा बांधकाम खात्यामध्ये समृद्धी असेल किंवा इतर काही उभारणीची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, नगरविकास, त्याच्यात सर्वाधिक भ्रष्टाचार झालेला आहे. आता MMRDमध्ये 3,500 कोटीचा भ्रष्टाचार हा देशाच्या सुप्रीम कोर्टानेच पकडला आहे ना. म्हणजे कोणत्या स्तरावर भ्रष्टाचार होतो आहे. आणि राज्याची लूट आहे ती ठेकेदारांना पैसे मिळवून देण्यासाठी आणि त्या माध्यमातून आपल्या सहकाऱ्यांना, आमदारांना, खासदारांना पैसे वाटण्यासाठी जे लागतात ते राज्याची लूट करून जर मिळवत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घातलं असेल तर त्यात चुकीचं काय आहे? साहेब, हिंदी सक्तीवरून तुम्ही मोर्चा काढणार होतात मात्र ती रद्द केली. दिल्लीमधल्या JNU युनिव्हर्सिटीमध्ये मराठी अध्यासन केंद्र सुरू होतं आणि त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये येत आहेत. काही वरिष्ठांची भेटसुद्धा घेणार आहेत अशी माहिती मिळते. म्हणजे चांगलं आहे ना. मराठी भाषेसंदर्भात जर JNUमध्ये एक अध्यासन केंद्र सुरू होणार असेल त्याचं स्वागत करतो आम्ही. आमचा हिंदीला विरोधच नाही आहे. दिल्लीमध्ये मी काय मराठीत बोलतो आहे पार्लमेंटला किंवा बाहेर, हिंदीमध्येच बोलतो. विरोध हिंदी सक्तीला आहे शालेय शिक्षणात आणि तो असायलाच पाहिजे. शेवटचा प्रश्न, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भात अजूनही कोणतीही चर्चा नाही. तुम्ही असं म्हणालात की राजीनामा द्यावाच लागेल किंवा अन्यथा आम्ही तो घेऊ. राजीनामा द्यावाच लागेल आणि घ्यावाच लागेल बस. आपण पाहतोय की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जो आहे तो घ्यावाच लागेल अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन राकेश कुमार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.